ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वयं नुमः। राधे राधे। आज जन्माष्टमी या निमित्तानं या ठिकाणी कृष्ण जन्माचा संक्षिप्त आपण या ठिकाणी हा भाग घेत आहोत। ज्या वेळेस श्रीमद भागवतामध्ये परीक्षित राजाला चंद्रवंशाचं आणि सूर्यवंशाचं विस्तीर्ण असं वर्णन या ठिकाणी शुक देवाने सांगितलं आणि कृष्णाचं चरित्र 5 मिनिटांमध्ये सांगून सुखदेव महाराज ज्यावेळेस शांत झाले त्यावेळेस परीक्षित राजांनी हात जोडले आणि परीक्षित राजा म्हणतात, मुनिश्रेष्ठा, आपण या ठिकाणी सूर्यवंशाचं आणि चंद्रवंशाचं विस्तृत वर्णन केलं, बाकी राजांच्या कथा इतक्या विस्तृत मध्ये सांगितल्या आणि माझ्या प्रभूची कथा मात्र तुम्ही या ठिकाणी अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगून समारोप करताय। ज्या भगवान श्रीकृष्णाची कथा श्रवण केल्यानंतर माणसाचा भवरोग तापहरण होतं, ती कथा मला विस्ताराने या ठिकाणी श्रवण करायची। ज्यांनी यासारख्या माझे जे या ठिकाणी दादा परदादा होते आणि त्यांच्या समोर इतकं मोठी संकट होती, जीवनामध्ये प्रत्येक दुःखामध्ये ज्यांच्या साथीनं या ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त केला। अहो म्हणले, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा असली असणारी 11 अक्षयणी कौरवांची सेना, पण ती सुद्धा सजासजी या ठिकाणी त्यांनी पार केली। अशा त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र मला या ठिकाणी विस्ताराने श्रवण करायचं। इतकंच नाही तर मी उदरामध्ये असताना ज्यांनी रक्षण केलं आणि आज मात्र हे कृष्ण चरित्र ऐकून माझी भूक आणि ताण हरून गेलेली आहे। मला ना भूक लागते आहे ना ताण लागते आहे, फक्त आता हा असणारा भागवत रूपी कथासार अमृत ग्रहण करावा वाटतो। असं म्हणल्यानंतर या ठिकाणी शुक मुनी म्हणतात, हे परीक्षित राजा, आता म्हणले या ठिकाणी भागवताविषयीची तुझी गोडी परम वाढलेली आहे आणि म्हणून मी तुला सांगतो ऐक। श्रीकृष्ण चरित्र ऐक तू या ठिकाणी। ज्या वेळेस या पृथ्वीवर प्रलंबासूर, कंस, वक्रदंत, शिशुपाल अशा प्रकारचे महाभयंकर राक्षस आणि यांचा आतंक ज्यावेळेस माजला, त्यावेळेस मात्र या ठिकाणी पृथ्वी मातेनं एका गायीचं रूप घेतलं आणि पृथ्वी माता कुठं गेली तर म्हणले ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला विनंती केली पृथ्वी मातेनी की मला हा पाप्यांचा भार आता सहन होत नाहीये, मी आता ह्या पाप्यांच्या भारापासून खूप या ठिकाणी त्रासित झालेली आहे, दुःखी झालेली आहे। आणि असं ज्यावेळेस ब्रह्मदेवाला पृथ्वी मातेने विनंती केली त्यावेळेस पृथ्वी मातेसह ब्रह्मदेव इतर सर्व देवांना घेऊन क्षीरसागरामध्ये पहुडलेल्या विष्णू भगवंत परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्म्याकडे गेल्यानंतर
त्या ठिकाणी स्तुती चालू केली विष्णू परमात्म्याची. पुरुष सुक्तानी सहस्त्र सेरिका पुरुकाहा सहस्त्राक्ष सहस्त्रपाद, अशा प्रकारे ज्या वेळेस या ठिकाणी स्तुती चालू झाली भगवंताची, त्यावेळेस भगवंताने त्या ठिकाणी आकाशवाणी केली. आणि आकाशवाणीमध्ये भगवंत म्हणतात, वसुदेव ग्रहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्प्रियार्थम संभवन्तु सुरस्त्रिय. भगवंतानी देवांना शब्द दिला की मी वसुदेवांच्या घरामध्ये देवकी मातेच्या उदरी आणि गोकुळामध्ये या ठिकाणी मथुरेमध्ये जन्म घेणार आहे. आणि तुम्ही सुद्धा सर्व देवगण आहेत, तुम्ही सर्वांनी सुद्धा त्या ठिकाणी गोप स्त्रियांच्या रूपाने, गोपिकांच्या रूपाने, गवळ्याच्या रूपाने या ठिकाणी तुम्ही काय करा तर रूप घ्या, तुम्ही अवतार घ्या. आणि मग मात्र पृथ्वी मातेस ब्रह्मदेव सर्वजण या ठिकाणी आले. आणि नंतर तर मात्र या ठिकाणी असणाऱ्या कंसाचा अत्याचार भयंकर वाढला. अहो, इतकर अत्याचार वाढला की त्या असणाऱ्या कंसानी स्वतःच्या पित्यालाच या ठिकाणी जेलमध्ये टाकला आणि स्वतः राजा झाला. प्रलंबासूर सारख्या, पुतना राक्षसनी सारख्या असुरी विचारांच्या लोकाला सोबत घेऊन या ठिकाणी असणाऱ्या त्या कंसानी त्याचा आतंक माजवला. तेवढ्यात त्या ठिकाणी नारद मुनी आले. नारद मुनींनी सांगितलं, हे कंसा, हे सर्व जे यादव आहेत या ठिकाणी, हे यादव म्हणजे हे देवांनी या ठिकाणी यादवांचं रूप घेतलेलं आहे. हे असणारे सर्व यादव देव आहेत. आणि हे ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस मात्र या ठिकाणी तो यादवांचा या ठिकाणी द्वेष करू लागला, यादवांवर अन्याय करू लागला. आणि मग यादव इतर काही ठिकाणी या ठिकाणी गुप्त रूपाने राहू लागले, काही जण त्याच्याच सेवेमध्ये राहिले. आणि खूप ज्या वेळेस या ठिकाणी अत्याचार वाढले, अन्याय वाढले, त्यावेळेस मात्र पुन्हा राहवलं नाही. आणि पुन्हा या ठिकाणी शंकर भोलेनाथांचं ब्रह्मदेव, इतर सर्व देव, पृथ्वी माता या ठिकाणी प्रभूंना शरण गेली. आणि प्रभूंना स्वतःच्या वचनाचं आठवण करून देण्यासाठी म्हणते, ब्रह्मदेव म्हणता या ठिकाणी, सत्यव्रथम सत्य परम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहतंच सत्ते सत्यस्य सत्यम रथ सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्न. हे प्रभू, आपण म्हणजेच सत्य संकल्प आहात. सत्य हेच आपल्या प्राप्तीचं श्रेष्ठ साधन आहे. इतकंच नाही प्रभू, या सृष्टीच्या पूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीच्या प्रलयानंतर सुद्धा या ठिकाणी कोण असणार आहात तर आपणच सत्य असणार आहात. आणि असे असणारे आपण सत्य संकल्प असणारे, सत्य स्वरूपाने असणारे, ज्यांच्यासाठी सत्याच्याच माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करता येतं, असा सत्य स्वरूप असणाऱ्या भगवंता, या ठिकाणी तुम्ही तुमचा केलेला संकल्प पूर्ण करावा. आणि भगवंतांना असं या ठिकाणी ज्या वेळेस सांगण्यात आलं, भगवंताची स्तुती करण्यात आली, त्यावेळेस भगवंत या ठिकाणी काय म्हणतात तर भगवंतानी सांगितलं, ब्रह्मदेव म्हणतात की या ठिकाणी भगवंता, मन आणि वेदवाणी यांच्या योगाने आपल्या स्वरूपाचं केवळ या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं तर अनुमान लावला जाऊ शकतं. पण आपण काय कराल, आपण मूळ काय आहात, आपल्या त्या स्वरूपाचं, आपल्या त्या गुणांचं वर्णन करणं आम्हाला अशक्य आहे. आणि असं ज्या वेळेस या ठिकाणी देवादी ब्रह्मदेवानी सर्वांनी या ठिकाणी प्रभूंची स्तुती केली, त्यावेळेस प्रभूंनी त्या ठिकाणी शब्द दिला. आणि प्रभू हे शब्द दिल्यानंतर सर्व देव निवांत झाले. आणि वसुदेव आणि देवकीच्या या ठिकाणी विवाहाचा प्रसंग येतो. विवाहामध्ये असणारा हा कंस अति आनंदाने या ठिकाणी बहिणीचा रथ हाकतोय. बहिणीच्या लग्नाची, देवकी आणि वसुदेवांच्या लग्नाची या ठिकाणी वरात जाते आहे. आता या ठिकाणी हा सर्व त्याचा दिखावा आहे, कारण प्रजेला त्याला दाखवून द्यायचं आहे की कंस हा दुष्ट शासक नाहीये, तर हा कसा आहे, खूप मायाळू आहे.
प्रेमाळू आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर म्हणले अशा प्रकारचं सोंग रचलं. पण तेवढ्यात या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीमध्ये या ठिकाणी आकाशवाणी ज्यावेळेस झाली, अरे हे कंसा, हे दुष्ट मूर्खा, याच देवकीच्या उदरी जन्मणारा जो या ठिकाणी बालक आहे, तोच या ठिकाणी तुझा संहार कर. हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर मात्र या ठिकाणी नाटक पालटून गेलं. पालटून गेलं म्हणजे लगेच तो हातामध्ये त्यांनी तलवार काढली आणि तलवार काढून तो त्या ठिकाणी कुणावर तर देवकीचा मारण्यासाठी धावला. तेवढ्यात वसुदेवांनी त्याला या ठिकाणी प्रसंगावधान पाहिलं आणि प्रसंगावधान पाहून त्या ठिकाणी हात जोडले आणि वसुदेव म्हणतात, हे भोजवंशी राजा, तू फार महान आहेस, खूप श्रेष्ठ आहेस तू, तुझी ख्याती या पूर्ण पृथ्वी तलावर आहे. आणि म्हणून ही तुझी लहान बहीण आहे, तुझ्या पोटच्या मुलासारखी आहे ही तुला, आणि त्याच्यामुळं हिला मारून काय प्राप्त होणार आहे तुला. मी या ठिकाणी वसुदेव तुला या ठिकाणी शब्द देतो की तुझा जो या ठिकाणी धोका आहे, तुला जो त्रास आहे, तो हिच्या होणाऱ्या मुलाकडून आहे, जन्मणाऱ्या मुलाकडून आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी शब्द देतो की आजपासून माझ्या आणि देवकीच्या उदरी जे काही या ठिकाणी पुत्र होतील, मी तुला ते समर्पित करेन. आणि कंस जाणून होता की वसुदेव जे आहेत ते एक वचनी आहेत, शब्द पाळणारे आहेत. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी काय केलं तर आपल्या असणाऱ्या देवकी बहिणीला आणि वसुदेवाला जेलमध्ये टाकलं. एक एक होता या ठिकाणी 6 पुत्र झाले. 6च्या 6 पुत्र वसुदेवाने या ठिकाणी काय केले तर 6च्या 6 पुत्र त्या ठिकाणी कंसाला दिले. कंसाने 6च्या 6 पुत्रांना या ठिकाणी निर्दयपणे हत्या केली. 7व्या वेळेस मात्र या ठिकाणी अनंत शेष नारायण प्रत्यक्ष या ठिकाणी तिच्या उदरी आले. त्यावेळेस मात्र मायादेवीला सांगून भगवानाने तिचा गर्भ आहे तो गोकुळामध्ये असणारी वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी, हिच्या गर्भामध्ये संकर्षण केला, म्हणून एक नाव संकर्षण भगवंताचं पडलं. त्याच्यानंतर ज्या वेळेस प्रत्यक्ष या ठिकाणी भगवंताचा प्रगट व्हायची वेळ आली आणि प्रगट व्हायच्या वेळेला त्या दिवशी म्हणले उत्तम रोहिणी नक्षत्र, आकाशामध्ये सर्व ग्रह तारे युक्त असा ते वातावरण, त्याच्यामध्ये भादोमास आणि कृष्ण जन्माष्टमी अशा प्रकारची सर्व तिथीमिती पाहून त्या कंसाच्या कारागृहामध्ये भगवंत त्या ठिकाणी वसुदेवानी देवकीच्या समोर प्रगट झाले. तमदभूतं बालकमंबुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगधार्युधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभं पीताम्बरं शान्तपयोदशोभगम्. पहा म्हणले, लहान बाळाच्या रूपाने प्रगट झाले. पण कसं बाळ प्रगट झालं? चतुर्भुज रूपम, ज्याच्या नेत्रामध्ये या ठिकाणी कमलासारखे डोळे आहेत, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म अशी आयुध त्या ठिकाणी धारण केलेली आहेत. वृक्षस्थलावर स्वतःच्या असणाऱ्या छातीवर या ठिकाणी काय आहे तर श्रीवत्सलांचल कौस्तुभमणी त्या ठिकाणी धारण केलेला आहे. मौल्यवान या ठिकाणी जडलेला किरीट मुकुट या ठिकाणी, आणि अशा रूपामध्ये त्या ठिकाणी भगवंत देवकी मातेच्या आणि वसुदेवांच्या समोर प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर देवकी मातेनं आणि वसुदेवाने भगवंताची स्तुती सुरू केली. स्तुती करू लागले आणि स्तुती पाहिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी भगवंतानी छोट्या बाळाचं रूप घेतलं. त्वाम कृष्णवाहे वासुदेवागत्य, म्हणले लहान बाळाचं रूप घेतलं. आणि लहान बाळाचं रूप घेऊन त्या ठिकाणी काय केलं तर वसुदेवांना सांगितलं की आता मला या ठिकाणाहून तुम्ही काय करा,
तर गोकुळाला नेऊन या ठिकाणी नंदाच्या घरी सोडा. देवकी माता घाबरत होती, भीती वाटत होती की अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी जर कंसाच्या सैन्याने जर पाहिलं तर मात्र या बालकाला इथे मारतील. पण भगवंताची योग माया. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण संक्षिप्तपणे या ठिकाणी भगवंताच्या जन्मकथेचा हा भाग घेतला. आणि भगवंत गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये या ठिकाणी नंदाच्या घरी दुसऱ्या दिवशी नंद उत्सव चालू झाला आणि सर्व आनंदाने गाऊ लागले, नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. नंद के नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की.